भगवद्गीता अध्याय 1 अर्जुन विषाद योग. अध्यायाचा सारांश. अर्जुन कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर पूर्ण आत्मविश्वासाने प्रवेश करतो. भगवान कृष्ण त्याचे सारथी आहेत. अर्जुन कृष्णास त्याचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करण्यास सांगतो. अर्जुन शत्रू दुर्योधनास मदत करण्यासाठी आलेल्या सर्वांना स्पष्टपणे पाहू इच्छितो. अर्जुनाच्या सांगण्याप्रमाणे भगवान कृष्णाने त्याचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा केला. आता अर्जुन त्याचे पंजोबा भीष्म, गुरु द्रोणाचार्य, चुलत भाऊ, काका, सासरे आणि मित्र या सर्वांनाच पाहतो. ते सर्व आता मारले जातील या कल्पनेने अर्जुन अतिशय व्यथित होतो, खिन्न होतो. नातेवाईकांच्या मोहामुळे अर्जुन निराश होतो आणि गोंधळून जातो. तो शत्रूकडून स्वतःला मारून घेण्यासही तयार होतो, पण आता युद्ध करणार नाही असे तो श्रीकृष्णाला सांगतो. फलश्रुती लक्षात ठेवण्याचे मुद्दे. तू मोहातून, शरीर आणि नातेसंबंधातून मुक्त झाला आहेस, याचा अर्थ तुझ्या सर्व दुःखाचा नाश झाला आहे. तू कर्मफळाची आशा ठेवू नकोस. नेहमीच समाधानी आणि शांत राहा. तू मुलाबाळांबद्दल मोह बाळगू नकोस. त्यांना घरातील सर्व कामे करण्याची सवय लाव. त्यांना अन्न स्वतः मिळविण्यासाठी कष्ट करावे लागतात हे कळू दे. त्यांच्या शाळेतील विषयांचे मार्क पाहण्यापेक्षा त्यांच्या वागणुकीकडे जास्त लक्ष ठेव. त्यांच्या हुशारीपेक्षा त्यांना इतरांशी विनम्रपणे कसे वागायचे याकडे जास्त लक्ष असू दे. थोडक्यात सांगायचे म्हणजे मोहात पडून माणूस आपले कर्तव्य नीटपणे कधीच पार पाडू शकत नाही. कृष्ण मोंदे, जगद्गुरू.